हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँक्वेट हॉल एसी नॉन एसी अस्सल मराठमोळं ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल। चवीचा शोध इथेच संपतो। उलट माझीच तक्रार अशी असते की स्थानिक जे काही लोकप्रतिनिधी आहेत ना इकडले ना तिकडले, तुम्ही एक अशी मला तक्रार दाखवा, लोकांना त्रास होतो म्हणून कोणी तक्रार केली की हे काम लवकर सुरू झालं पाहिजे। याची कारणे खाजगीत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। ते असं ट्रोल केलं जाते की एवढी समाजसेवा होते ती दिसत नाही आणि हा रस्ता दिसतो। एखादं काम आपल्याला जर जमत नसेल झेपत नसेल तर जनतेला वेठीस धरण्याचं काम कोणी करतो। आपल्यावर कारवाई होऊ नये म्हणून जो सरकारमध्ये येईल त्याच्या पाठीमागे जायचं, दुसरी काय समस्या आहे। नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। नमस्कार। भारतीय जनता पार्टी शहापूर तालुक्याच्या माध्यमातून आज कार्यकर्ता मेळावा आणि स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पत्रकारांशी संवाद व्हावा अशा प्रकारची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आणि म्हणून आज आपण भेटत आहोत। खरं तर भिवंडीला जेव्हा पत्रकार परिषद झाली त्यावेळेला आपल्या शहापूरच्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी सूचना केली की शहापूरलाही वेगळी पत्रकार परिषद व्हावी, मुरबाडलाही पत्रकार परिषद व्हावी। मुरबाडला आमच्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही पत्रकार परिषद घेतली आणि आज आपण शहापूरमध्ये आहोत। शहापूरला पत्रकार परिषद, मला वाटतं बऱ्याचशा गोष्टी आपण भिवंडीच्या पत्रकार परिषदेमध्ये क्लिअर केलेल्या आहेत, त्याच्यामुळे पुन्हा निवेदन करावं असं मला वाटत नाही। पण आपली इच्छा असेल पुन्हा त्याच विषयाचं निवेदन होणार, कारण आता काही परिस्थिती 15-20 दिवसात बदललेली नाही आहे आणि येणाऱ्या जिल्हा परिषदा पंचायत समितीच्या निवडणुका, नगरपालिका महापालिकांच्या निवडणुका या अनुषंगाने कार्यकर्त्यांचे मेळावे, कार्यकर्त्यांचा प्रवास हा सुरू झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून संघटनेच्या माध्यमातून कशा प्रकारची रणनीती असावी याच्यासाठी भारतीय जनता पक्षाचे मेळावे हे वेगवेगळ्या तालुक्यामध्ये होत आहे। विकासाच्या दृष्टिकोनातून पुन्हा आपल्याला माहिती द्यायची तर भारतीय जनता पक्ष महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मागच्या 2.5 वर्षात आणि आता नवीन सरकार देवेंद्रजींच्या नेतृत्वात आल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली जो विकास सुरू आहे त्या विकासाच्या माध्यमातून निश्चितपणाने महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये एक विश्वासाची भावना तयार झालेली आहे आणि म्हणून विकास करताना शहापूर तालुकाही त्याच्यामध्ये कुठे मागे राहू नये यासाठी शहापूर तालुक्यातले सगळे सहकारी हे आमच्यापर्यंत माहिती देत असतात। आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की काही दिवसापूर्वी माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर विकास करण्याला एक वेगळी जोड मिळालेली आहे। पांडुरंगला जिल्हा परिषदेचा अनुभव आहे, आमदारकीचा अनुभव आहे, त्याचा 5 वर्षाचा असला तरी वडिलांचा 20 वर्षाच्या निवडणुकीचाही अनुभव आहे आणि तालुक्याची सगळी भौगोलिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक सगळ्या परिस्थितीची जाणीव आहे आणि म्हणून विकासाच्या दृष्टिकोनातून शहापूर तालुक्याच्या माध्यमातून काही करायचं असतं
तर पूर्वीचे आमचे अध्यक्ष भास्कर जाधव असतील, सुभाष शरद असेल, इथे समोर माझ्या बसलेले सगळे आमचे नेते असतील, या सगळ्यांना सोबत घेऊन पांडुरंग बरोरा विकासाच्या दृष्टिकोनातून जे नियोजन करतात ते निश्चितपणाने शहापूरच्या विकासाला गती देणारं नियोजन भविष्यामध्ये ठरणार आहे. सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शाश्वत केलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये शहापूरच्या पाण्याची योजना असेल, शहापूरच्या आदिवासी बांधवांच्या काही समस्या असतील, शहापूरच्या ओबीसी बांधवांच्या काही समस्या असतील, दलित बांधवांच्या समस्या असतील, भौतिक विकास करण्याच्या दृष्टिकोनातून काही समस्या असतील, त्या सगळ्या समस्यांच्या निराकरण करण्यासाठी महाराष्ट्राचं सरकार हे खंबीरपणाने पाठीशी उभं राहील अशा प्रकारची शाश्वती सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे. आणि म्हणून आम्ही सर्व सहकार्याचा संकल्प या दृष्टिकोनातूनच आहे की लवकरात लवकर जलद गतीने ज्या समस्या शहापूरमध्ये आहेत त्याचं निराकरण करण्याच्यासाठी आपलं योगदान देण्याची भूमिका ही आमची सगळ्यांची राहणार आहे. बाकी आता आपल्याला काही सांगायचं विचारायचं असेल विचारा, कारण मी ते आता पुन्हा पुन्हा विकासाचं निवेदन तेच करून काय उपयोग नाही. तुम्ही बातम्या ते दाखवले असते, पुन्हा तुम्हीच सांगाल की सगळीकडे तेच बोलतात. अजून काही राहिलं पांडुरंग सांगायचं त्यालाच विचारलं ते आपल्या नागपूरमध्ये एक प्रश्न आहे. वाजता गावात आला शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. मुंबई धरण देखील होते. आता मध्ये काही बातम्या आल्या होत्या की ते आता ते चालू होतं आहे, गावात आलो होईल, पण अजूनपर्यंत त्याच्यावर काहीच नाही. शेतकऱ्यांची मागणी देखील याची त्याची रक्कम आहे ती वाढीव मिळाली. त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तर डाव्या काळामध्ये बाधित असलेल्या शेतकऱ्यांचा काहीतरी मोबदल्याचाही एक विषय आहे. त्यामुळे 25-26 कोटी रुपये त्याला लागतात. त्याच्यासाठी पांडुरंग बरोबर आमदार असताना त्यांनी प्रयत्न केले. सन्माननीय कैलासवासी दशरथजी तिवरे साहेब हे त्याच्यासाठी सतत प्रयत्न करत होते आणि माझ्यापर्यंत विषय ते आणत होते. मी आत्ता ह्या विषयी गिरीश महाजन यांची भेट घेऊन मला वाटतं 2-2.5 महिने झाले असतील त्या गोष्टीला. त्यांच्यापर्यंत ही माहिती दिलेली आहे. त्यांचे जे OSG आहेत जयराज कारभारी, जे आपल्याकडे उल्हासनगरला प्रांत होते, तर त्यांना काही थोड्याफार प्रमाणात ही माहिती असल्यामुळे त्यांनी या सगळ्या बाबीची पडताळणी करण्यासाठी त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि ती माहिती त्यांच्याकडे उपलब्ध झाली तुम्ही त्याच्यावर चर्चा करताय. दुसरा मुद्दा कामाच्या संदर्भातला आहे. हा विषय खूप जुना आहे. अनेक सरकारं आली, अनेक सरकारं त्याच्यात गेली, पण आपला डावा काळवा हा झाला नाही. याला आता काय कारणं असतील? फॉरेस्टच्या अडचणी आहेत. फॉरेस्टचा प्रस्ताव मी पाटबंधारे विभागाला सांगून केंद्र सरकारकडे पाठवला. त्याचा पाठपुरावा माझा कायम सुरू होता. मी दिल्लीला एक त्या संदर्भात एन्व्हायरमेंट मिनिस्टर उपेंद्रजी यादव यांच्यासोबत एक बैठकी केली होती. ते अधिकारी आहेत त्यांनाही दिल्लीला बोलवलं होतं आणि मधल्या काळामध्ये निवडणुका लागल्यामुळे ते थांबलं. आता मध्ये जे महाविकास आघाडीचं सरकार असताना किंवा त्याच्या आधी महाविकास आघाडीचं सरकार आघाडीचं सरकार असतं, सिंचनासाठी जे 18% पाणी आरक्षित होतं ते 18% पाणी त्याचं आरक्षण रद्द केलं आणि ते पाणी आता पिण्यासाठी ठेवलं गेलं. त्यामुळे सिंचनासाठीचं आरक्षण हे पुन्हा एकदा राज्य सरकारकडनं आपल्याला करून घ्यावं लागेल. त्याच्यासाठी आधी कालव्याचं काम पूर्ण करावं लागेल. कारण कालवा पूर्ण झाला नाही, त्यामुळे सिंचनाच्यासाठी पूर्णत्वाने तो जो वापरात येणारा कालवा होता तो पूर्णत्वाने वापरात येत नाही, अर्धवट वापरात येतो. आणि म्हणून कदाचित राज्य सरकारने तत्कालीन सरकारने निर्णय घेतला असेल. ते दोन तीन स्तरावर आपल्याला प्रयत्न करावे लागतील. एक तर शेतकऱ्यांचा मोबदला, दुसरा फॉरेस्टच्या जमिनी वर्ग कशा होतील त्याचा एक विषय आहे आणि तिसरा सिंचनाचं आरक्षण. या सगळ्याच गोष्टींवर आपण प्रयत्न करून लवकरात लवकर त्या सिंचनासाठी
कशी ही व्यवस्था निर्माण होईल याच्यासाठी आपण प्रयत्न करू. नमस्कार. शहापूर तालुक्यातील समस्या जाणण्यासाठी आपण पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्याबद्दल शहापूर तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने तुमचा आभार व्यक्त करतो. माझे 3 प्रश्न आहेत. 2018ला आपण समृद्धी शहापूर मुरबाड आणि खोपोली ह्या कामाचं उद्घाटन केलं. आज तर काय पूर्ण झालं नाही. तालुक्यातील नागरिकांना अक्षरशः वेटीस धरलेलं आहे त्या रस्त्याने. दुसरा प्रश्न असा आहे, त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपण युती म्हणून लढणार की वैयक्तिक लढणार? दुसरा प्रश्न असा आहे, डाव्या कालव्या संदर्भात पाया ते शिवनेरीपर्यंत भूसंपादन झालेलं आहे, त्याच्या पुढे अजून झालेलं नाही. ज्यांचं भूसंपादन झालेलं आहे त्यांना अजूनही निबंधन मिळालेलं आहे. आपलं शासन जवळजवळ 2014पासून आपण सत्ताधारी म्हणून काम करतो. हे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. तसेच शहापूर बस डेपो हा सुद्धा अजूनही प्रलंबित आहे. या संदर्भात आपण काय लागोपाठ 4-5 प्रश्न आले. तर पहिला प्रश्न विचारला, शहापूरपासून मुरबाड कर्जतपर्यंतचा जो नवीन नॅशनल हायवे आपण 548 येईल, हा जो सन्माननीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून मंजूर केला, त्याचं काम कुठल्या तरी आंध्राच्या कंपनीला मिळालं आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. उलट माझीच तक्रार अशी असते की स्थानिक जे काही लोकप्रतिनिधी आहेत ना इकडले ना तिकडले, तुम्ही एक अशी मला तक्रार दाखवा, लोकांना त्रास होतो म्हणून कोणी तक्रार केली की हे काम लवकर सुरू झालं पाहिजे. याची कारणं खाजगीत आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. त्याची वाच्यता मी करणं उचित नाही. पण मरणारा, त्या ठिकाणी मृत्यू पावणारा माणूस ॲक्सिडेंटच्यामुळे मला वाटतं एक 5-6 लोकांचा जीव गेला, 14 बळी गेले आणि 20-22 लोक अपंग झाले. हे काय बळी जाणारा माणूस हा जात बघून बळी जात नाही, बळी जाणारा माणूस हा धर्म बघून बळी जात नाही. अपंग होणारा माणसाला सुद्धा हे बघून काही त्याचा ॲक्सिडेंट होत नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला होणारा त्रास, मी ह्यापूर्वीही आपल्याला सांगितलं की कोणी जर हा आवाज उठवत नसेल तर जनतेचा आवाज म्हणून आपण उठवलं पाहिजे आवाज. हे जेव्हा जेव्हा याच्या बाबतीत बोललं गेलं तेव्हा मीच बोलतो आणि मी बोलल्यानंतर मला ट्रोल केलं जाते. ते असं ट्रोल केलं जाते की एवढी समाजसेवा होते ती दिसत नाही आणि हा रस्ता दिसतो. सॉरी, थोडं थांबतो तुम्हाला. या संदर्भात आम्ही वारंवार लिखाण केलेलं त्यांच्या विरोधात. तुमचे नेते मंडळी बोलतात मला नाही, मी तुम्ही केलं नाही असं म्हटलंच नाही. मी असं सांगितलं की तुम्ही जनतेचा आवाज म्हणून आवाज उठवा असं मी सांगितलं. आता शासन स्तरावर परवा सन्माननीय पांडुरंग बरोलाजी यांनी समृद्धीचं उद्घाटन झाल्या MSRDCला पत्र दिलं, हा रस्ता जर नीट केला नाही तर आम्ही आंदोलन करू. आणि मग MSRDCचे MD अनिल गायकवाड यांनी त्यांना फोन करून सांगितलं की आम्ही व्यवस्था करतो. ठेकेदाराचा आमच्याकडे जो फंड असतो त्या फंडातनं आता आम्हीच हा रस्ता सुरू करणार आहोत असं त्यांनी सांगितलं होतं. परंतु ते सुरू झालेलं दिसत नाही, कारण मी आता त्याच रस्त्यावरून आलो. तो एक त्यांच्याकडे निश्चितपणाने पाठपुरावा करू. जसा शहापूरचा भाग आहे तसा मुरबाडचा सुद्धा तुमच्या कुडवलीपासूनचा पुढचा 3 हात नाक्यापर्यंतचा मुरबाडच्या तोही भाग तसाच पडला. आता पुढे पलीकडे कर्जतच्या भागामध्ये मला माहीत नाही, मी फार दिवस तिकडे गेलो नाही कर्जतच्या पट्ट्यामध्ये. नाही, मुद्दा असा आहे की मला वाटतं कमीत कमी 8-9 वर्षे तरी झाली ह्या कामाला. माझी सूचना आपल्या माध्यमातून एवढीच आहे की एखादं काम आपल्याला जर जमत नसेल, झेपत नसेल तर जनतेला वेटीस धरण्याचं काम कुणी करू नये. म्हणून आता सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास ही बाब आम्ही आणलेली आहे. त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. लवकरात लवकर हा रस्ता पूर्णत्वास नेण्याच्यासाठी MSRDCला त्यांनी त्यांच्या स्तरावर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. निवेदन दिलेलं त्याला जवळजवळ 3 महिना झाला. त्या संदर्भात बातमी केल्या, त्या
शहापूरच्या समस्या जेव्हा तुमचं आपल्या आता पत्रकार परिषद झाली की पुन्हा आम्ही फोन करून विचारू त्यांना काय केलं. नॅशनल हायवेला जोडणारा नवीन रस्ता मंजूर केला. हो, ते आपल्या जुन्या नॅशनल हायवेला ते त्यांची जुनीच हे आहे, DPR बनवलेलं आहे. बरं, याची काय समस्या आहे ती तरी त्यांच्यासमोर येऊ द्या. आता बाबा होणारच नाही. समस्या आपल्याला सगळ्यांना माहीत आहे काय आहे. बरोबर, समस्या आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. कारण आपल्यावर कारवाई होऊ नये म्हणून जो सरकारमध्ये येईल त्याच्या पाठीमागे जायचं. दुसरी काय समस्या आहे? साहेब, ठेकेदाराच्या पुढे नतमस्तक आहे का शासन आणि प्रशासन? आता हे तुम्ही लिहिलं पाहिजे. मी याच्यातला ज्या पक्षाचं सरकार ज्यांच्या नेतृत्वामध्ये आहे त्या पक्षाचा एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला निश्चितपणाने आहे. तुमच्या सगळ्यांच्या भावना ह्या आम्हाला समजतात. तुमच्या भावनांची दखल घेऊन शेवटी मला असं वाटते बघा की ते आम्हालाच करावं लागेल, दुसरं कोणी करेल असं मला वाटत नाही. तुमच्या सगळ्यांच्या भावना ह्या अतिशय तीव्र आहेत. या तुमच्या भावना सन्माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवून त्याच्यातनं निश्चितपणाने मार्ग काढू असं तुम्हाला मी शाश्वत करतो. ते उत्तर एवढं लांब झालं, तुमचे प्रश्न सगळे विसरतो. नाही, आता ह्यासाठी आपण 8 वर्ष आम्ही आता पंढरपूर लोकप्रतिनिधी नाही, मी लोकप्रतिनिधी नाही. आपल्याकडे व्याख्या आहे लोकप्रतिनिधीची अशी, आम्ही लीडर आहोत एका पक्षाचे. आता बरोबर, जनतेने निवडून दिलेला लोकप्रतिनिधी, बरोबर. त्याच्यामुळे सरकारचा, ज्या पक्षाचं सरकार आहे त्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून लवकरात लवकर कालावधीत आता MSRTC शिवाय कोणी सांगू शकत नाही. जी संस्था, जी यंत्रणा हे काम करते, बघते, तेच सांगू शकते. म्हणून आम्ही त्याच्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करू. लवकरात लवकर कसं होईल त्याच्यासाठी प्रयत्न करू. तर त्यांचे आता 2-3 प्रश्न राहिले ना, कदाचित सगळ्यांचे प्रश्न असेच असतील. हां, आता काय दुसरा प्रश्न होता? जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका महायुतीतून लढणार का? महायुतीतून लढायचं नाही लढायचं याच्या बाबतीत आमचे नेते मंडळी हे कायमचे सुतोवाच करतात की या निवडणुका आम्ही महायुतीमधूनच लढणार आहोत. महायुतीतून लढाचा निर्णय त्यांचाच किंवा न लढाचा निर्णय त्यांचा. आम्हाला जो आदेश आहे त्या आदेशाप्रमाणे आम्ही खालच्या स्तरावर निवडणुका लढण्याच्या बाबतीत कृती करू. तर युती करण्याचा अधिकार शेवटी खाली स्तरावर, खालच्या स्तरावर नाही. पण वरिष्ठांनी जर सांगितलं की तुमच्या स्तरावर तुम्हाला युती करायची असेल तर करा, तर आम्ही निश्चितपणाने महायुतीमधूनच ह्या निवडणुका लढू. बाकीचा निर्णय हा वरिष्ठांनी घ्यायचा आहे. मग शिवसेनेच्या बाबतीत असेल किंवा राष्ट्रवादीच्या बाबतीत असेल. भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत आता सुदैवाने प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण जे आपल्या जिल्ह्यातले आहेत आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांनाही सगळं माहीत आहे. आणि आपले शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब तेही या जिल्ह्यातले आहेत. महायुतीतले 2 घटक जे निर्णय करणारे ते ह्या जिल्ह्यातलेच आहे. अजितदादांच्या पक्षाचे आमदार या ठिकाणी आहेत. त्यामुळे हा निर्णय तिन्ही पक्षांच्या वरिष्ठांचा असेल. तो जो निर्णय करतील तो मान्य करून पुढे जाऊ. माझा प्रश्न निर्माण आहे. सार्वजनिक पत्रकार परिषद आहे, मात्र त्या बाधितांच्यामध्ये शासनाचे काही शेतकरी आहेत. कल्याण नगर तो महामार्गाचं काम सुरू आहे, त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना अजूनपर्यंत मोबदला मिळालेला नाही. तिथे स्थानिक प्रतिनिधी अनेक नाही, कोणालाच मिळणार. हां, भरपूरच अजून मिळालंच नाही. तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी ड्युटीमधला जो बहुउद्देशीय मार्गिका जाते वसई विरार काहीतरी आहे, त्याच्या बाबतीत मंत्रालयामध्ये पाठपुरावा करते. तर त्या बाधित शेतकऱ्यांच्या बाबतीत आपली केंद्रीय राज्यमंत्री म्हणून काय भूमिका आहे? कल्याण मुरबाड मालशेज रोड हा रस्ता मीच मंजूर केलेला आहे. त्याचं क्रेडिट कोणी घेऊ शकत नाही आणि मी घेऊन पण देणार. कोणी किती जरी खोटी भाषणं केली तरी हा रस्ता मंजूर मीच केलेला आहे. कल्याणपासून फार मालशेज घाटापर्यंतचे शेतकरी परेशान आहे, ती गोष्ट बरोबर आहे. मी त्यांच्यासाठी अनेक बैठका घेतल्या, जिल्हाधिकारी कार्यालयाची बैठका घेतल्या. त्यांचा फक्त मोबदल्याचा प्रश्न नाही,
दोन प्रश्न आहेत. एक प्रश्न असा आहे की 1980 सालापासून गावाच्या नकाशावर रस्त्याची रुंदी, जसं तुमच्या इथे सापगावच्या पुढचा गोटेघर वापे या रस्त्याच्या बाबतीतही जो प्रश्न निर्माण झाला आहे की PWDनी वर्ग करताना नॅशनल सांगितली ही जागा आमची आहे, त्याच्यामुळे हिचा मोबदला देता येत नाही. हा प्रश्न तो पूर्ण कल्याणपासून मालशेजपर्यंत आहे. कुठल्याही प्रकारचा मोबदला न देता गाव नकाशावर जर रस्त्याची रुंदी एवढी दाखवली असेल ती जागा नॅशनल हायवेची, PWDची वर्ग करताना नॅशनल हायवेची झाली. म्हणून 5 मीटरची जागा सोडून बाकीची जागा बाधित होते, त्याची भरपाई मिळेल. आता मी याच्यासाठी सतत त्यांच्या पाठीशी गंभीरपणाने उभा आहे. कलेक्टरकडे, राज्य सरकारकडे, कोर्टातही त्यांना मी याचिका दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. दुर्दैवाने आता आपण सांगितलं का तिथले लोकप्रतिनिधी बघत नाही, ते गालिबचा एक शेर आहे आणि भिवंडीचं बघतात असं सांगितलं ना, असं सांगितलं ना काहीतरी. गालिबचा एक शेर असा आहे कि गालिब जिंदगी भर गलतियां करता रहा, धूल चेहरे पर थी और आईना साफ करते रहा. हे स्वतःच्या चेहऱ्यावरची धूळ दिसत नाही आणि उगीच दुसऱ्याकडचा आरसा पुसून काय उपयोग आहे का. भिवंडीत सक्षम होता मी, हे आता पत्र देऊन काय. मे महिन्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना भेटून भिवंडीच्या शेतकऱ्यांना 2 गुणांकाने मोबदला देण्याच्यासाठी आम्ही बैठक घेतली. कलेक्टरला भेटलो. बैठक म्हणजे कलेक्टरना भेटून कलेक्टरना सगळ्या शेतकऱ्यांच्या भावना सांगितल्या. शेतकरी सोबत होते. जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ SDOला सांगितलं, त्यांची कमिटी आहे, भाव ठरवणे, भाव निश्चित करणे त्यांची कमिटी आहे, शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांनी ठरवले. पण शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांत अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही MSRDCला पत्र लिहा की 2 गुणांकाने पैसे दिले पाहिजेत, नाही तर त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होईल. आणि आत्ता मला वाटतं जूनमध्ये आमची बैठक झाली प्रांताच्या सोबत आणि त्या बैठकीत प्रांताला आम्ही सांगितलं की तुम्ही एक रिमाइंडर अजून MSRDCला पाठवा. ते प्रांताने काल का परवा त्यांना रिमाइंडर दिलेलं आहे, त्याची प्रत त्यांनी मला दिलेली आहे की असं सर्वे चर्चेमध्ये ठरल्याप्रमाणे पुन्हा एकदा आपल्याला मी हे पत्र देत आहे की 2 गुणांकाने पैसे द्यावे. ते पत्र तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्याकडे पत्र आहे आणि त्याच्यामध्ये माझ्या नावाचाही उल्लेख आहे. 2 गोष्टींमध्ये फरक आहे. कुठल्याही प्रकारचा मोबदला न मिळता चांगल्या शेतकऱ्यांची भावना चांगली आहे, विकासाला अडथळा करायचा नाही अशा प्रकारची भावना असलेले कल्याण मुरबाडवरचे शेतकरी आहेत. म्हणून 1 रुपयाही मोबदला न देता त्या रस्त्याचं काम सुरू आहे. पण आमच्याकडच्या शेतकऱ्यांची भावना माझ्या सकट अशी आहे, आमचा विकासाला विरोध नाही, पण एकाच गावात जर 2 भाव येतील तर त्याच्यासाठी आम्हाला कुठल्या दुसऱ्या लोकप्रतिनिधीची गरज नाही. आम्ही जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत मातीचा एक कण पण टाकून देणार नाही, अशी तिथल्या सगळ्या शेतकऱ्यांची भावना आहे. आणि हीच भूमिका जर तिकडं आधीपासून असती तर तिथंही लोकांना पैसे मिळाले असते आणि शेतकऱ्यांच्या बाधित झालेल्या सगळ्या जमिनीचे पैसे मिळाले. दुर्दैवाने तिथं झालं नाही. सगळीकडे बैठका घेतल्या गेल्या, सांगितलं गेलं की मी आहे करा, मी आहे करा, मी देईन, अजून कोणाला मिळालं नाही असं तुम्हीच सांगता. मी काय आता त्याच्यामध्ये गेलो नाही. पण मधल्या काळामध्ये माझ्याकडे ते आले होते की सरळगावला आम्ही उपोषणाला बसतो अशा प्रकारे मला त्यांनी पत्र दिलं होतं, पण बसलेही होतं. आता पुढचा टप्पा आमचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किंवा प्रांत कार्यालयासमोर आहे असं ते मला सांगत होते. पण मला असं वाटतं की एवढं जागरूक शेतकऱ्यांच्यासाठी असलेले लोकप्रतिनिधी जर असतील तर शेतकऱ्यांनी ही वेळ काय यावी. माझ्या भिवंडीचा शेतकरी कोणी उपोषणाला बसणार नाही मोबदल्यासाठी, गरज पण नाही. मोबदला 2 गुणांकाने सगळ्यांना मिळेल याच्यासाठीच आम्ही प्रयत्न करणार, तो मिळेलच, त्याच्यामध्ये काही दुमत नाही. पण मला आनंद एक गोष्टीचा आहे की सगळेच लोक शेतकऱ्याच्या बाजूने आहेत. ठीक आहे, प्रयत्न करतात, त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत, कोण कुठलाही असू दे. पण आधी असं आहे की आपलं आधी बघितलं पाहिजे आणि मग
दुसऱ्याचं केलं पाहिजे. तुमचा बरं झाला हा प्रश्न विचारला, चांगला प्रश्न आहे. आम्हाला अपेक्षित नव्हतं का भिवंडीचा प्रश्न इथं येईल. समस्या आहे आणि जिल्हाधिकारी ठाणे यांच्या अध्यक्षतेखाली शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायत खुर्द येथील स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतरण कोयना पुनर्वसन वसाहतीनं जागा वाटप या संदर्भामध्ये 17/4/2017 एक बैठक झाली होती. आणि त्या बैठकीमध्ये असं एक निर्णय होता की ही बैठक वीज घेतली होती, माहिती आहे की नाही, ते उल्लेख केला पाहिजे ना. पुढे एवढं वाचून जमलं पण ऐका ना सर, त्याच्यावर कसं विषय आहे की उपविभागीय अधिकारी भिवंडी आणि तहसीलदार यांच्यावरची अंमलबजावणी देखील आजपर्यंत झालेली नाही. ते आता हे आपली पत्रकार परिषद झाली की तुमच्यासमोर फोन लावते ना, का नाही केली अंमलबजावणी विचारू. साहेब, शहापूर बस आगार त्याची इमारत तालुक्यात होत नाही, परंतु सगळ्यात दुर्दैवी बाब अशी की त्या बस आगारात निश्चित बसच नाही. मधल्या काळामध्ये मी परिवहन मंत्र्यांना फोन केला होता, प्रताप साहेब नाईक यांना. तर त्यांनी मला सांगितलं की आपण असे आता सर्वे करतोय की जिथे जिथे शक्य आहे तिथं PPP मोडवर हे आपले जे सगळे बस स्टँड आहेत ते डेव्हलप करण्याचा विचार करतोय. तर त्यांच्याकडे माहिती संकलित झाली की ते करतील 100%. बस प्रवासासाठी नाही, आता असं आहे, आणि बस ज्या नवीन येतात ना त्या रॉंग रूटला दिल्या जातात. बस आगार यांचं पण त्याच्यावर दुर्लक्ष आणि हे याची माहिती द्या मला. शाळे विद्यार्थी खास करून प्रवास करतात. नाही, याची आता तुम्ही माहिती इथे मला विचारता ते वाचेल. तर मी काय बस आकाराची माहिती माझ्यासोबत नसते. संबंधित अधिकाऱ्यांना विचारू नेमकं काय आहे ना, ते मला माहिती दिली तर त्यांना आपण विचारू आणि लोकांना सुविधा होईल प्रवासाची अशी व्यवस्था करू. आहे का कोणाचा प्रश्न अजून? शहापूरचे प्रश्न संपले आता. भरपूर आहेत. प्रश्न असा आहे, आरोग्याचा मोठा विषय. माननीय आदरणीय श्री कपिल पाटील साहेब आणि किसनजी कतोरे साहेब यांचं राजकीय विशिष्ट जे काय आहे त्यामुळे तुमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांची धडपड होताना दिसत आहे, असं ते रस्त्याकडे कधी बोलत असतात. या संदर्भात आपण तुमच्या एक नाव सांगा त्याला, कोणाची फरफट झाली एक नाव सांगावं. आपण विचारलं त्याला काय फरफट झाली. बघा, या प्रश्नाचं उत्तर असं आहे, आपल्याला ताप आला की नाही, ताप येतो ना, आपण काय करतो, डायरेक्ट ठाण्याला ज्युपिटरला जातो का? जातो नाही. आपण काय करतो, आधी आपल्या गावात कोण डॉक्टर येत असेल त्याला दाखवतो, बरोबर. त्याचा उपयोग नाही पडला तर माणूस शहापूरला येतो. शहापूरला पण नाही उपचार झाला तर माणूस ठाण्याला जाणार ज्युपिटरला. कार्यकर्ता असाच असतो. कार्यकर्त्यांनी या भावनेनेच काम केलं. आपला आजार बरा करायचा आहे. कोणाचं जमते नाही जमत या फंद्यात कार्यकर्त्यांनी पडण्याचं काही कारण नाही. मी कधीच कोणाला सांगत नाही कोणाकडे जाऊ. त्याला त्याच्या तापावर जिथं उपचार योग्य होईल त्यांनी त्या ठिकाणी जावं. डॉक्टरने असं बोलू नये, तू आधी गावात का दाखवलं, आता मी तुझा उपचार करणार नाही. काही डॉक्टर आहेत असे, त्यांना दुसऱ्या डॉक्टरकडे गेलं की खपत नाही, मेला तरी चालेल, तू माझंच दवा खाल्ला पाहिजे, अशा प्रकारची भावना डॉक्टरने ठेवायची नसते. मी अशा प्रकारचा डॉक्टर आहे की ज्याला जिथे चांगला उपचार मिळेल ना त्यांनी त्या डॉक्टरकडनं उपचार करून घ्यावा. त्यामुळे पक्ष संघटनेला काही बाधा येते असं वाटत नाही. कुठला पक्ष असा आहे ज्याच्यामध्ये गटबाजी नाही? कुठल्या पक्षातले असे नेते आहेत ज्यांच्यामध्ये नाही गटबाजी? असं सांगा मला. काय का असं एखादा पक्ष? गटबाजी नसली सगळ्यात मोठं उदाहरण आपल्याकडेच घडलेलं आहे. क्रांतिकारक निर्णय शिंदेसाहेबांनी घेतला. सन्माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री महाराष्ट्राला झाले. इतिहास घडला. ठाणे जिल्ह्याला पहिल्यांदा मुख्यमंत्री झाला. हे असंच याच्याच कारणांमुळे झालेलं नाही. असं काही नाही. व्यक्तिगत पातळीवर आमचं जे काय आहे तर तुम्हाला माहीत आहे कशामुळे माहीत आहे ना.
की नाही? आणि ते थांबत नाही ना. आता तुम्ही लोकांनी भाषणाच्या क्लिप तर वाचल्या असतील की नाही? तुमच्या शहापूरला दिवसाला 5 कोटीचा निधी येतो, माहीत आहे की नाही तुम्हाला? हे थांबलं पाहिजे अशी भाषण तुम्ही ऐकलं की नाही? दिवसाला 5 कोटीचा निधी येतो. तुम्ही कोणी विचारलं का कुठे आहे? मी भिवंडीला कॅल्क्युलेशन करून सांगितलं. दिवसाला 5 कोटी म्हणजे महिन्याला किती? 150 कोटी. वर्षाला किती? 1800 कोटी. बरोबर ना? 5 वर्षात किती? 9000 कोटी. एवढा निधी जर शहापूरला येत असेल तर तुम्ही जाऊ दे, मीच कार्पेट टाकतो. इथून कुठून येणार असतील रेड कार्पेट टाकून आपण इथं स्वागत करून भव्य सत्कार करू ना. चांगलं काम आहे ना. विकासाच्यासाठी कोणी योगदान देत असेल तर आपल्याला ऑब्जेक्शन घेण्याचं कारण काय कारण? मला असं वाटतं की कुठल्याही कार्यकर्त्याची फटफट होत नाही. कार्यकर्त्यांनी स्वतःहून जर फटफट करून घ्यायची ठरवली तर तो कसं वागतो त्याच्यावर डिपेंड आहे. बरोबर? आता समजा माझ्याकडे कोणी आला आणि मी त्याला बोललो तू इकडे का जातो तिकडे का जातो, किती फरफट झाली. मी बोलतच नाही. त्याच्यामुळे माझ्याकडे येणाऱ्या कार्यकर्ते कालच आपल्या मित्र पक्षाचा एक मेळावा झाला. त्यांनी स्वबळाची तिथे जवळपास घोषणा करून सगळ्या पक्षांच्या म्हणण्यामध्ये असं होतं की 30 जागा पंचायत समितीच्या आणि 15 जागा जिल्हा परिषदेच्या आपण निवडून आणायच्या आहेत आणि या सगळ्या स्वबळावर लढण्याचं त्यांनी जवळपास निश्चित केलं. आपली भूमिका त्यांनी जर अशी भाषण त्यांची असतील तर ते काय बोलू शकतात हे त्यांचं त्यांना माहिती. बरोबर? ही त्यांच्या पक्षाची भूमिका आहे. त्याच्यावर मी भाष्य करणं उचित. आपली तयारी कशी? माझ्या पक्षाची भूमिका अशी आहे की माझ्या प्रदेश अध्यक्षांनी जर आम्हाला सूचना केल्या की आपल्याला महायुतीत लढायचं आहे तर आम्ही कसं सांगणार आम्ही स्वभाव बोलू? आम्हाला आमच्या पक्षाच्या नेत्याचा आदेश मान्य करायचा आहे. आम्हाला आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आपल्याला महायुतीत लढायचं आहे, महायुतीत लढायचं आहे. आम्हाला आमच्या दोन्ही नेत्यांनी सांगितलं की आपल्याला स्वतंत्र लढायचं आहे, तर स्वतंत्र लढू. आम्ही तर कुठे अशी भावना व्यक्त केली नाही. भारतीय जनता पार्टी म्हणून आमची भावना सगळ्यांना सोबत घेऊन जायची आहे. मित्रपक्षाने आम्हाला सोबत घेऊन जायचं नसेल तर तो हा प्रश्न तुमचा त्यांच्यासाठी असला पाहिजे. त्यांनी का अशी भावना भूमिका घेतली याचं उत्तर मी नाही देऊ शकतो. बरोबर? किंवा असंही असेल त्यांना वाटत असेल की आपली ताकद आहे 15च्या 15 जागा 30च्या 30 जागा निवडून 45 जागा निवडून आणण्याची त्यांची ताकद असेल. त्यांच्या ताकदीच्या बाबतीत मी शंका घेण्याचं काही कारण नाही. बरोबर? माझी भूमिका मी सांगितली, माझ्या नेत्याने सांगितली, युती तर युती, नाही तर नाही. माझ्यावर डिपेंड नाही. मी इथला निर्णय काही आमची पार्टी करू शकत नाही ना मी करू शकत नाही. आमचा निर्णय प्रदेश कार्यालयातून होणार. आमचे प्रदेश अध्यक्ष करतील, मुख्यमंत्री करतील. विवेकजी भाजपने पण दावा केला ना कार्यकर्ते मिळाला की आम्ही पण 13 जागा जिंकू. तो जागा जिंकण्याचा प्रश्न. बरोबर? 15 जागा जर असतील 15 जागा जर असतील तर आम्ही त्याचा अर्थ असा की आम्ही 13 लढायला मागतो असं त्याचा अर्थ आहे. बरोबर? 15च्या 15 जागा जिंकू कोण बोललं का? 15च्या 15 आम्ही जिंकू म्हणजे आम्ही स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतली असा त्याचा अर्थ आहे. आम्ही 13 जागा जिंकू याचा अर्थ आमची मागणी आहे. मित्रपक्षाच्या चर्चेमध्ये जे काय होईल ते जेवढ्या वाटेला येतील तेवढे लढू. आम्हाला सध्या ही भूमिका घ्यायची नाही कारण आमच्या वरिष्ठांनी आम्हाला सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही महायुतीत आपल्याला लढायचं आहे त्या दृष्टिकोनातून तयारीला लागा. बरं कुठलाही पक्ष असेल, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल किंवा आम्ही असू, युतीची चर्चा शेवटी होते. त्या चर्चेमध्ये सगळ्यांना मनाप्रमाणे जागा नाही मिळाल्या आणि फिसकटलं तर प्रत्येक माणूस आपल्या आपल्या पक्षाची तयारी तर ठेवतो ना सर्व जागा लढण्याची. काही युती तुटल्यावर उमेदवार शोधायला जाणार कोणी? असं तर नसते ना. कालच्या शिवसेना मेळाव्यामध्ये आपल्यावरती निलेश सांबरेंनी आरोप केला की त्यांनी शहापूरला तहसीलदार ठेवलं होतं, भिवंडीला जाऊन तिथे त्यांचा तालुका अध्यक्ष सांगेल तसेच निर्णय घेतले जातील टीका केली. भिवंडीला येऊन तिथे जाऊन ते निर्णय देतील त्याचंच काम होईल. माझी ताकद किती बघा. धन्यवाद सांगा त्यांना. नशीब कलेक्टरांच्या बाबतीत नाही भाष्य केलं. अरे जेव्हा ती तहसीलदार होती तेव्हा मुख्यमंत्री तुमचा होता. बरोबर? मुख्यमंत्री कोणाचा होता?
बरं, मी मंत्री झाल्यावर त्यांना आणलं होतं का तहसीलदार नाही ते? नाही, त्या आधीच होत्या. आता कोणी कोणावर आरोप करायचे, आता काय बोलायचं? म्हणजे परत ते गालिबचा शेर लागू पडतो तिकडे पण. हां, हे माझ्या ताकदीचा अंदाज आहे सगळं, असं त्याचा अर्थ. शहापूर तालुक्याचे निर्णय भिवंडी तालुक्यात होतात. हां, मगाशी सांगितलं ना, नाव कशाला कोणा? माझ्या इथं पत्रकार परिषद दुसऱ्याचं नाव घेऊन त्यांना मोठं कशाला करून? अरे मी आता एवढी वर्षे राजकारण करतो यार, एवढं तथ्य पाळलं पाहिजे ना आपण. तुम्हाला समजलं की नाही? संपला विषय, नाव याची गरज काय? हे मी काय सांगतो, नाव न घेता एखाद्याला समजलं म्हणजे हीच आपली खऱ्या अर्थाने कसब आहे ना आपल्यातलं. काय झालं, इकडे नेतृत्व करणारे कमी मंडळी आहेत त्यासाठी हे लॅब कुठलं येत आहे, त्यामुळे सर्वांचीच म्हणजे विरोधी असतील किंवा तुमचे असतील त्यांना हे वाटते की हे बाबा कुठेतरी तुळलं पाहिजे. कोणाला वाटतं तुळलं पाहिजे? सर्वांना, सर्व जनतेला. मी एक, तुम्ही हेडलाईन चालवा, ह्या जगामध्ये माझा कोणी दुश्मन नाही. परत रिपीट करतो, या जगामध्ये माझा कोणी दुश्मन नाही. पण मला कोणी दुश्मन समजत असेल तर त्याला मी काय करू शकतो? हा माझा दोष आहे का? आपण चांगलं काम करायला लागलो ना की सगळ्यात आधी आपल्या घरात आपले दुश्मन तयार होतात आणि मग बाहेर तयार होतात. काही लोकांची भावना अशी असते, अशा एवढं चांगलं जर काम केलं तर आपल्या राजकारणाला बाधा येऊ शकते, म्हणून दुसरं काही करता येत नाही तर बदनाम करा. बरं, ज्यांची कोणाची भावना असेल माझ्यासोबत बसून एकत्र काम करण्याची विकासाच्या दृष्टिकोनात, बाकी काम नाही मी सांग, माझ्याकडनं काही कोणाला मनाही नाही. मी विकासाच्या दृष्टिकोनातनं कधीच कुणाचा अवेअर केला नाही. मी पांडुरंग राष्ट्रवादीत असतानाही सांगायचो मी पांडुरंग प्रयत्न करतोय, आत्ता माझ्याकडे प्रवेश केला म्हणून बोलतो असं नाही. याच्या आधी बघा, बावली धरणाच्यासाठी आम्ही दोघांनी एकत्र काम केलं. मी खासदार होतो, पांडुरंग आमदार होता. अन्युटी हायब्रिडच्या रस्त्यांसाठी केला आणि बावली धरणासाठी पाणी आरक्षित करण्यासाठी बैठकच लागत नव्हती, ती बैठक मी लावली. त्याच्यामध्ये पाटबंधारे मंत्री, पाणी पुरवठा मंत्री दोघांना एकत्र करून त्या ठिकाणी निर्णय केला पाण्याच्या आरक्षणाचा. त्याचा प्रचंड विरोध होता वरच्या लोकांचा. ह्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या कोणी नाही केल्या, हे आम्हीच केलेत. आता असं बोलायला हरकत नाही की BJPनेच केलेत, बरोबर का? तर पांडुरंग माझ्या बाजूला बसलाय ना, म्हणून आता हे ठिकाणाला विचारलं पाहिजे किंवा त्या यंत्रणेला विचारलं पाहिजे. संदर्भात एक प्रश्न आहे की आपला जो मुख्य मुद्दा होता गुरुत्वाकर्षणाचा, ज्याच्याने आपल्याला वीज बिल नाही तर मोफत पाणी मिळणार होतं, पण आता वायकॅपिंगच मनाई केली जाते. CM साहेबांनी विशेष लक्ष नाही. हे आता बघा, बावली धरणातनं शहापूरला पाणी पुरवठा का व्हावा, तर तत्कालीन जिल्हा परिषदेचे शिव होते चौधरी, उदय चौधरी, त्यांनी याचा सर्वे केला होता आणि ग्रॅव्हिटीने पाणी शहापूरच्या ज्या गावांसाठी, मला वाटतं 96 गावांची योजना आहे ना, 96 महसुली गाव, 96 महसुली गाव, 285 वाड्या पाड्या, 285 वाड्या पाड्या, त्या गावांना ग्रॅव्हिटीने पाणी जाईल अशा प्रकारचा सर्वे त्यांनी केला. त्यात काही चूक आहे का? महाराष्ट्रामध्ये कुठेही पाणी असतं. आता तुम्ही लोक बोलता का आम्ही मुंबईला पाणी देणार नाही? बोलता. मुंबईचे डॅम शहापूरला का झाले? तर या ठिकाणी भौगोलिक परिस्थिती तशी आहे, बरोबर. मुंबई खाली आहे, आपण समुद्र सपाटीपासून वर आहोत आणि म्हणून मुंबईला ग्रॅव्हिटीने नळातनं पाणी जाईल याच्यासाठी शहापूरला डॅम झाला. तर आपल्याकडे जे डॅम झाले त्या डॅमने शहापूरच्या या 96 गावांना जर पाणी द्यायचं ठरवलं तर ग्रॅव्हिटीने येणारच नाही. येणार आहे का?
नाही येणार. मग अपलिफ्ट करूनच ते पाण्याची योजना कराव्या लागतील. त्याच्यापेक्षा ही योजना व्हायबल होती आणि म्हणून ती सुचवली गेली. इगतपुरीच्या लोकांचा विरोध असतानाही सरकारने पाण्याचं आरक्षण दिलं. खरं तर शहापूरकरांना कुठूनही पाणी येऊ दे, कोणीही विरोध नाही केला पाहिजे. अख्ख्या मुंबईला पाणी पाजणाऱ्या गावात तालुक्याला जर पाणी देण्यासाठी कोणी विरोध करत असेल त्याच्यापेक्षा वाईट दुसरं काही नाही. मला मागेही समजलं होतं की याला टॅपिंग करायला ही विरोध होत आहे. तर आम्ही मुख्यमंत्री महोदयांना या बाबतीतली माहिती दिलेली आहे. त्यांनी लक्ष घातलेलं आहे त्याच्यामध्ये. निश्चितपणाने त्याच्यातनं मार्ग काढून लवकरात लवकर शहापूरची आपली बावली धरणाची योजना ही पूर्णत्वात जाईल असा मला विश्वास आहे. स्वतंत्र धरणाला तशी भौगोलिक परिस्थिती नाही ना की शहापूरला ग्रॅव्हिटीने पाणी येईल. वरच करावं लागेल. खरं तर मी त्यावेळेला उदय चौधरींना अशी सूचना केली. आम्ही दोघंही होतो, पांडुरंग आणि मी. आम्ही जिल्हा परिषदेला दोघं गेलो होतो. त्यावेळेला मी त्यांना अशी सूचना केली की अप्पर वैतरण आहे. अप्पर वैतरणाच्या वरती डोंगर आहे माळचं. त्या माळच्या डोंगरावर मोठी टाकी बनवली पाहिजे, एक 10-12 कोटी लिटरची. आणि तिथून फिल्ट्रेशन करून जर पाणी सोडलं तर ते ग्रॅव्हिटीने येऊ शकतं. त्याचा खर्च जास्त होत होता. तसं आपला भातसा डॅम आहे, तानसा डॅम आहे. ह्याच्या जिथं काही भौगोलिक परिस्थिती असेल आणि वर डोंगर असेल तर ते डोंगरावर लिफ्ट करून पाणी नेऊन तिथून खाली सोडलं पाहिजे. असं केलं तरच ते पॉसिबल होतं. आणि मग योजना ही वाढत होत्या. आता या तिन्ही डॅमवर करायचं झालं तर 3 योजना कराव्या लागल्या असत्या. त्या वेगवेगळं क्षेत्र आहे. म्हणजे आगेकडचा पट्टा आहे तो तानसाकडून झाला असता. इकडला तुमचा भातसाई वगैरे हा पट्टा आहे तो भातसावरून झाला असता. आणि अप्पर वैतरणाला बाकी सगळ्या तालुक्याला जोडता आलं असतं. पण ते टेक्निकली पॉसिबल होत नव्हतं, म्हणून हा त्याच्यातनं मार्ग काढला. हां, इरिगेशन नाही, तोही प्रस्ताव आम्ही दिला होता. म्हणजे धांगडे शिव असताना आम्ही असा प्रस्ताव दिला होता की भातसा नदीच्या पात्रामध्ये जी गावं येतात कल्याणच्या वेशीपर्यंत, त्या मला वाटते 25 का 23 गावं येत होती. आता एक्झॅक्ट मला लक्षात नाही. त्यांना भातसा डॅमच्या नदीच्या पात्रातून पाण्याची योजना द्यायची. 5-5, 6-6 गावची रिजनल योजना करायची आणि एकच फिल्ट्रेशन प्लांट करून मग त्यांना डायव्हर्जन द्यायचं 5-6 गावांना, असा प्रस्ताव. आणि भातसाच्या नदीच्या पात्रात येणाऱ्या लोकांना तिकडनं तसा प्रस्ताव. असा प्रस्ताव आम्ही तत्कालीन पाणी पुरवठा सेक्रेटरी जयस्वाल साहेब यांच्याकडे दिला होता. पण त्याच्या राज्यस्तरावर त्याच्या बाबतीतला असा निर्णय झाला की आपण बावडीची धरणं योजना मंजूर केली असताना पुन्हा पॅरलल योजना का करायच्या. आम्ही त्यांना सूचना अशी केली होती की ज्या सर्व्हिस लाईन टाकणार आहात ते बावडी धरणाच्या योजनेलाच उपयोगाला येतील अशा पद्धतीची रचना करून टाका. पण ते पॉसिबल झालं नाही आणि राज्य सरकारकडनं तो प्रस्ताव स्वीकारला गेला नाही. त्याच्यामुळे ते राहील. तर खरं ते अतिशय चांगलं होतं. चला एक लास्ट प्रश्न. आवाज नाही. विकास शहापूर तालुक्यामध्ये 60 ते 65% पाणी येतं. मुख्य रस्त्यांना जोडणारे 2 रस्ते नाही. दरवर्षी पावसाळ्यात रुग्ण असो किंवा प्रसूती महिला असो यांना जोडीतून घ्यावं लागतं. दरवर्षी सारखीच एक घटना त्यावर एक काही प्लॅन सर्व्हिस. एक चांगला प्रश्न आहे तुमचा. खरं शहापूरच्या दुर्गम भागामध्ये अशा प्रकारची परिस्थिती आहे. काही भिवंडीच्याही दुर्गम भागामध्ये, मुरबाडलाही झोळीमध्ये पेशंटला न्यावं लागतं आहे. मला असं वाटतं की तुम्ही जी सूचना केली याच्याप्रमाणे आदिवासी विकास मंत्री जे आहेत अशोक विखे हे माझे चांगले मित्र आहेत. पांडुरंगला माहीत आहे. ह्या लोकांनी सोबत काम केले वेगळे प्रश्न असले तर. पाऊस कमी झाला की पत्रकारांच्या सोबत
त्यांचाच एक दौरा शहापूर तालुक्यात लावतो, त्यांना आपण इथली परिस्थिती दाखवू. तुमच्याकडे आत्ता पावसाळ्यातले जी परिस्थिती आहे त्याचे व्हिडिओ असतील ते सांभाळून ठेवा. त्याचं आपण एक छोटंसं प्रेझेंटेशन करू आणि त्यांना दाखवू की पावसाळ्यात अशी परिस्थिती असते. आपण उन्हाळ्यात थोडं पाऊस कमी झाल्यावर गेल्यानंतर ती तशी परिस्थिती नसेल. निधी त्यांच्या हां निधी त्यांच्या हातात. हां, त्या आदिवासी विभागाला काही निधीचा हे नसतो, कारण बजेटच्या 9% रक्कम ही त्यांच्याकडेच असते आणि त्यांनीच सगळं करायचं असते. त्यांना कोणाकडे मागण्याची आवश्यकता नाही. एकदा त्यांनी नजरेतने हे घातलं ना की आपण त्यांच्याकडनं निश्चितपणाने निधी आणून त्या सगळ्या वाड्या वस्त्या जोडण्याचं काम आदिवासी विभागाच्या मंत्र्यांच्याकडनं करून घेऊ. ओके, धन्यवाद. शेवटचा प्रश्न आहे, शहापूर उपजिल्हा रुग्णालय एकट्याचे प्रश्न किती? सगळ्यांचा प्रश्न आहे. शहापूर उपजिल्हा रुग्णालयात कधी व्यवस्थापन काय व्यवस्था आहे? तिथे डॉक्टर्स नाही आहेत. नाही, आता ह्या बाबतीतलं बघा, मागे मी आलो तर तुमच्यापैकी काही पत्रकार असतील त्याने हा प्रश्न मला विचारला होता. तो पुन्हा तो प्रश्न येतो. मुद्दा असा आहे की ह्याला स्टाफ देण्याचा राज्य सरकारच्या भरती प्रक्रियेशिवाय तो स्टाफ येणार नाही. आम्ही डायरेक्टरांना त्या दिवशी फोन केला होता. डेप्युटी डायरेक्टरला केलं की डायरेक्टर येईल, दोघांपैकी कोणाला तरी केला आता पण डेप्युटी डायरेक्टर डेप्युटी त्यांनी सांगितलं की मी तात्पुरती सोय या ठिकाणी करतो. अशा प्रकारच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या, पण ती झालेली दिसत नाही. हा पुन्हा प्रश्न आला. आता पुन्हा त्यांना रिमाइंड करू आम्ही. आरोग्यमंत्र्यांनाही फोन केला होता, पांडुरंगनीच मला लावून दिला होता. त्यांनी सांगितलं की आम्ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर करण्याचं काम करू. पूर्वी असं होतं, आता शासनाला आम्ही त्या बाबतीतलं पुन्हा पत्रव्यवहार करू की अशा प्रकारची परिस्थिती झाल्यानंतर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरती केली जायची. ते आता बरेच दिवस ती झालेली दिसत नाही. पण तात्पुरत्या स्वरूपात जर पूर्ण भरती करता येत नसेल तर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर करावी अशा प्रकारच्याही सूचना आम्ही आरोग्यमंत्र्यांना करू. तात्पुरती सुविधा तरी निर्माण होईल. आणि कसं असतं, मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. समजा तुमच्या शहापूरच्या दुर्गम भागातले एखादा मुलगा मुलगी कोणी डॉक्टर झालं आणि 1 वर्ष त्यांना कंपल्सरी आहे नोकरी करणं सरकारची. ती जर करण्यासाठी शहापूरच्या दुर्गम भागात दिलं की ते बदलून घेतात. आहे ना अशी परिस्थिती की नाही? आपल्या इथलाच जर डॉक्टर असला तर तोही दुर्गम भागात जायला तयार. ही मानसिकता सरकारची नोकरी करणाऱ्या डॉक्टरांची बदलली पाहिजे, स्टाफची बदलली पाहिजे की आपण आरोग्याच्या सुविधेसाठी ही नोकरी स्वीकारलेली आहे. हे व्रत आहे, हा व्यवसाय नाही. हे व्रत आहे. ते जिथे आपल्याला राज्य सरकारकडून जायला सांगतील त्या ठिकाणी जाऊन आपण नोकरी केली पाहिजे. सगळ्यांनी असं जर योगदान दिलं तर ही समस्या निर्माण होणार. मी अध्यक्ष राहिलेलं मला माहीत आहे कशा प्रकारची परिस्थिती असते. ओके, धन्यवाद. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.